सरकाराचे प्रशंसन निश्चितच करतले हातून मात सुद्धा दुम्मत ना. आणि म्हणूनच ह्या गोष्टीकडे लक्ष वेधपाचो हांवें प्रयत्न केल्लो आसा. कारण आज म्हणजे ताका झिरोवर मेन्शनूय हांवें फाटल्या फावटी केल्लें आशिल्लें. हें जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. जाणून भितर आमकां रिसीट येवपाक शकता हो एक विशय. दुसरे अत्यंत महत्वाचे ज्या वेळाचेर आमी महसूल ज्या वेळाचेर आमी म्हणटात, जीएसआयडीसीचे अनेक प्रोजेक्ट्स आज अर्ध्या वाटेचेर आसात. म्हणल्यार पार्शली किंवा हाफ कन्स्ट्रक्शन करून ते 4-4 वर्सां 5-5 वर्सां पेंडिंग आहा. ताजे कारण कितें का? कारण कितें ज्या वेळाचेर हांव सुद्दां एक वेळाचेर मंत्री आशिल्लो त्या वेळाचेर आय हॅव टेकन वन डिसिजन की जे अर्धवट आशिल्ले प्रोजेक्ट जे आसात पयलीं ते पूर्ण करपाक जाय, जेणे करून तातूंत भितर लोकांक तेजो फायदो जावपाक शकतले आणि तातूंतल्यानूच रेव्हेन्यू येवपाक शकता. हो सुद्दां ज्या वेळाचेर बजेटाचो एक भाग आसा. हे मुद्दे म्हाका दिसता व्यवस्थितपणान हाताळप हे तितलेंच महत्वाचें आसा. दुसरी गोष्ट आसा, लोक कित्याक खुश जातले? कनेक्टिविटी. कनेक्टिविटी म्हळ्यार आमचे ग्रामीण भागातलो म्हजो मतदारसंघ किंवा 70% ऑफ द गोवा इज इन द रुरल एरिया. शहरांनी बरोचसो ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आसा आणि आमी प्रत्येक बजेटाक अनाउन्समेंट करतात की आमी अमक्यो बसीस ह्या वर्सा हाडटले. पूण हे जे एश्युरन्स जे आसात किंवा अनाउन्समेंट जे आसात ते बरे तरेचे आज ताजे इम्प्लिमेंटेशन जावप तेन्नाच महत्वाचें आसा. आणि तेन्नाच म्हाका दिसता बजेट जे आमी मांडिल्ले आसात ते तंतोतंत जर 100% जर खरें जर उतरतले जाल्यार म्हाका दिसता ब्युरोक्रेसी हॅज टू एक्ट ऑन द टॉपमोस्ट प्रायोरिटी कन्सिडरिंग फ्रॉम द लोअर स्टाफ टू द हायर पोझिशन्स. पण हेजो जो कोऑर्डिनेशन जो आसा, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन, तातूंत भितर थोडोसो अभाव दिसता. आणि म्हणूनच 100% बजेट जेन्ना आमी इम्प्लिमेंटेशन केन्ना करपाक शकना. कारण ह्या बजेटान म्हणिल्लें आसा की 1666 कोटीचो सरप्लस बजेट आसा आणि फिस्कल डेफिसीट इज एस्टिमेटेड टू अ ट्यून ऑफ रुपीज 3,895 crores which is less than the 3% GSDP. हे जे वेळाचेर आमी फ्रेज आमी जेन्ना पळयतात त्या वेळाचेर बारीक बारीक गोष्टी ज्यो आसात त्यो इम्प्लिमेंट करप सहज शक्य आसा. कारण लास्ट सो मेनी इयर्स म्हणू नाका, आय एम रिक्वेस्टिंग द बसीस इन माय कॉन्स्टिट्युएन्सी ते अजून पर्यंत कांय जायना. आणि जाल्यो जाल्यार आज ओल्ड ज्यो कदंबा बसी सुद्दां ज्यो आसा, म्हजी बस जी आसा ह्या दृष्टिकोनांतल्यान आज परत सरकारान जी बरी स्टेप उबारल्या त्या बद्दल आमी खूब एप्रिशिएट करपाची गरज आसा. पूण ही लोकांक समाधान जर आमी जर करतले जाल्यार ह्या गोष्टी कडेन लक्ष दिवप जे आमच्या हातान आसा ते इम्प्लिमेंट करपाक जाय. कारण गोंयचो मुख्यमंत्री बजेट प्रेझेंट करता, बट एक्चुअली हे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी? इट इज द कंबायन ऑफ द कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑर इट इज अ रोल ऑफ द इलेक्टेड मेंबर्स कंटिन्युअसली फॉलो अप करतात. बट इट इज द ड्युटी ऑफ द कन्सर्न ऑफिसर टू लुक इन टू द बजेट आणि ट्राय टू सी दॅट इट शुड बी फुल्ली इम्प्लिमेंट जातले. ह्या दृष्टिकोनांतल्यान विचार करपाची गरज आसा. स्पीकर सर, आज हांव एक कलाकार आणि कलाकाराच्या दृष्टिकोनांतल्यान आज ग्रामीण भाग किंवा सोशल वेलफेअराची किंवा वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंटाची स्कीम आसा, त्याचबरोबर आर्ट अँड कल्चराची स्कीम आसा. दीज 3 डिपार्टमेंट्स आर कनेक्टेड टू इच अदर. आज जरी आमी DSSY चे स्किमीच्या अंतर्गत तातूंत त्याच घरान एक कलाकार जन्म घेतिल्लो आसा, पण त्या घरांतलो, कारण ही कला सन्मान जी योजना जी आसा किंवा कलाकार जो आसा पळय न्ही, हो एक स्पेशल आसता. आता एका घरान जर 2 जर पेन्शन्स जर असली जाल्यार एक बंद करपाचो फतवा आज सरकारान काडिल्लो आसा. पण म्हाका दिसता हे अत्यंत चुकीचो. जाल्यार त्या मनशाची, त्या कलाकाराची स्पेशालिटी आमी कशी काउंट करतले अशें म्हाका दिसता. खूपच रेअर जे कलाकार आसतले ज्यांचेर आज प्रसंग आयिल्लो आसा. दुसरी अत्यंत महत्वाचे, ह्याक जोडून हांव
गोयचे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधपाक सोदता, कारण हे आम्ही बजेटाक डिमांड करपाक शकपाना. सोशल वेलफेअर मिनिस्टर आसा, WCDचो मिनिस्टर ना, आर्ट अँड कल्चराचो मिनिस्टर ना. पण बरेचशे रिकवरी सुरू आसा. आता रिकवरी कित्या खातीर सुरू आशिल्ली? रिकवरी सुरू इतल्याच खातीर आशिल्ली की दोग जाणांक पेन्शन, घोवायकू पेन्शन मेळटालो, घरकान्नीकू पेन्शन मेळटालो. पूण आज घोव कवसलेलो आसा आणि जे वेळाचेर परत हे ट्रान्सफर म्हणून जे वेळाचेर आमी करपाक गेले पेन्शन, त्या वेळाचेर अशें दिसून आयलें की तेजो डबल पेन्शन आशिल्ले आणि आज लाखांनी आज परत रिपेमेंट करपा खातीर आज तांचेर आज प्रसंग आयिल्लो आसा. म्हाका दिसता जितल्यो केसीस पेंडिंग आसा ह्यो म्हाका दिसता गोयचे सरकारान आज तांकां माफ करपाक जाय किंवा जाणटे लोकांक त्रास जावपाक जायना ह्या दृष्टिकोनांतल्यान थोडीशी पावलां उबारप हे तितलेंच महत्वाचें आसा. कारण बरेचशे लोक जे आसात, बेनिफिशियरी जे आसात, आमचे कडेन येतात, पूण आमी अर्ज करतात, आमी एप्लिकेशन करतात किंवा लेटर नोट मूव करतात की ह्या मनशाची फायनान्शियल स्थिती, अर्निंग सोर्स काय ना, तातूंत ताजे ते डिडक्शन सुरू आसा. कारण ही सगळी प्युअर जर रिस्पॉन्सिबिलिटी जर कोणाची जर आशिल्ली जाल्यार ऑफिसरांची आशिल्ली. ऑफिसर जे वेळाचेर एका घरान 2 जेन्ना पेन्शन वतात त्या वेळाचेर तांकां जर आयडेंटिफाय जर कळना जाल्यार हेजो जो परिणाम जो आसा तो परिणाम आज त्या गरीब लोकांचेर आसपाक शकना. कारण हे पेन्शनाचे लिमिट कितले आसा? पेन्शनाचे लिमिट हे 2400 रुपीज आसा, सॉरी 24,000 आसा. आणि म्हणूनच ह्या गोष्टी कडेन लक्ष करून ह्यो सगळ्यो गोष्टी म्हाका दिसता निभावप हे तितलेंच महत्वाचें आसा. तेन्नाच ह्या बजेटाक तितलो तरेचो एक इम्पॅक्ट प्राप्त जातलो. हांव अत्यंत महत्वाच्या मुद्द्या कडेन वडटा, तो म्हणल्यारूच हांवें म्हणिल्लें नाशिल्लें म्हगे मुद्देच आशिल्ले वॉटर, इलेक्ट्रिसिटी आनी एक्सेस. आज उदकाचो विशय आहा. खरें म्हणल्यार आज उदकाच्या विशयाचेर म्हाका दिसता DDWचो मिनिस्टरूय हांगसर बशिल्लो आसा. बरेचशे ठिकाणी उदक आज मेळना. खरें म्हणल्यार आज टेक्निकल इंजिनियर्स आमचे कडेन खूब आसात, पूण निग्लिजन्स आसा का? कारण हे उदकाच्या माध्यमांतल्यान आमकां रेव्हेन्यू आज जनरेट जाता, ह्या ट्रेजरी भितर पयसो येता. पूण बरेचशे कडेन अशे तरेची एक हांव नांव घेवपाक शकना, बट डेफिनेटली इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ऑनरेबल मिनिस्टर by considering their engineers or the staff to look into the matter. कारण आज कॉमर्शियल जी युनिट्स जी असतात त्या कॉमर्शियल युनिट्सां भितर आज रेजिडेन्शियल डोमेस्टिक जी लायन जी आसा ताका कनेक्ट केल्ली आसा आणि कोणाचो आज ताजेर नजर ना. म्हणूनच ह्या दृष्टिकोनांतल्यान आज कॉमर्शियलाच्या बरोबर रेजिडन्स डोमेस्टिक जो वॉटर सप्लाय जो करप आसता तो म्हाका दिसता खूप महत्वाची गोष्ट आज सरकारान करणे हे तितलेंच महत्वाचें आसा. म्हजो मतदारसंघ हो दोंगर पाड्यांनी किंवा शेताभाटांनी कुळागरांनी वसिल्लो हो मतदारसंघ. आमी म्हणटात ज्या वेळाचेर सरप्लस बजेटाचेर ज्या वेळाचेर आमी उलयतात त्या वेळाचेर बरेचशे आमच्यो फायल्स रोड्साची म्हणू नाकात बारीक बारीक क्वेरीज काडून आज परत येतात. तातूंत भितर कितें जाता? तातूंत भितर मॅन अवर्स जे आसात, मागीर सगळो स्टाफ म्हणजे MTSचे पोतान तो चीफ इंजिनियर किंवा जो फायनान्स जे डिपार्टमेंट जे पळयता तातूंत तो मुख्यमंत्र्याचे एक फायल परत ती फॉलोअप करची पडटा. आमकांय आमची ऑफिसीस जी आसात पळय न्ही तातूंतल्यान आमकां थोडेशे एराजेरा करचे पडटा. आणि ह्यो सगळ्यो जर काही गोष्टी जर करतल्यो जाल्यार खरें म्हळ्यार इट इज स्पेसिफिकली ट्रान्सपरन्सली सांगप हे तितलेंच महत्वाचें आसा. आज एखादे आमचे कडेन पयशे ना पूण बारीक नुसते क्वेरी करून त्यो फायली सकयल धाडप आणि परत आमकां मागीर ते कम्युनिकेशन करप हे बरोबर न्ही. सो दिस इज वन टायप लायक अ हॅरासमेंट टू दॅट इंजिनियर्स. किंवा आणि एक गोष्ट आमी लक्षांत दवरपाक जाय, गोंय जेन्ना आमी इन्फ्रास्ट्रक्चर ज्या वेळाचेर म्हणटात त्या वेळाचेर जमनीचो विशय आसा. गोंयचे जमनी कोणाच्या हातान आसात किंवा जे त्यांचे जे हेर्स जे आसात ते खंय ना किंवा एखाद्या कौशलेले आसात. अशा वेळाचेर बारीक मुद्दे घेऊन जर आमी जर फायल्स रिटर्न जर घेवपाक जर लागले जाल्यार म्हाका दिसता हे बजेट सोंपपाचें ना, ते तशेंच उरतलें. त्या दृष्टिकोनांतल्यान आज गोंयच्या सरकारान किंवा गोंयच्या मुख्यमंत्र्यान ते आज प्रेझेंट केल्लें आसा तेजेर लक्ष दिवप हे तितलेंच महत्वाचें. कारण तातूंत फायनान्स डिपार्टमेंट जो आसा पळय न्ही हो तितलोच महत्वाचो आसा. आमी म्हणटात की शेतकार हो आमचो भारताचो एक कणो जावन आसा. आणि हांव सदांच म्हणटा
की म्हज्या शेतकऱ्याचो कोणो जो आसा तो कोणा मुखार भावगोवपाक जायना, कारण ते आज घाम घडयतात, कष्ट करतात. म्हणून आज तुमचे आमच्या सारकेले सगळ्यांक आज एटलिस्ट जेवण खाणा खातीर ज्यो काही गोष्टी आमकां लागता ते खूप आमकां इजिली अवेलेबल मार्केटान असता. पण ह्या शेतकऱ्यांचेर आज प्रसंग आयिल्लो आसा. प्रसंग कितें आयिल्लो आसा? आज बरेचश्यो जमनी आज बळकवलेल्यो आसात. त्यांचे जे पारंपरिक जे वाटो ज्यो आसात त्यो पारंपरिक वाटो जे आसा ते बंद केल्ले आसात. ह्यो बंद कोणीन केल्ले आसात? फाटले फावटी हांवें ह्याच झिरो आवर किंवा कॉलिंग अटेन्शन हाडिल्लें आशिल्लें. लँडलॉक्स आज केल्ले आसात. म्हजी जमीन हांव विकतां, पण ताजेर जेन्ना आमी परमिशन दितात त्या वेळाचेर ह्या शेतकऱ्यांनी आज आमी तंत्रज्ञानाचे शेतीचे भाशेचे उलयतात, पण ही तंत्रज्ञान किंवा जे आमची मशिनरी जी आसात ती खंयच्यान व्हरपाची, हो विषय आज गांभीर्यान घेवप हे तितलेंच महत्वाचें आसा. आत्ताच ज्या वेळाचेर कॉलिंग अटेन्शन ज्या वेळाचेर आदरणीय आमच्यो सभासद दिव्या मॅडमीन उलयला, पण हांव ताजेर एकच खातीर उलना, कारण इट वॉज मेंट फॉर द ओनली 70 तालुका. पण हे शेतकऱ्यांचो बाजू जी आसा पळय ती आज व्यवस्थित लक्षात घेवप हे तितलेंच वचा. आज शेतकार रडपाक लागिल्लो आहा. रडपाक कित्याक लागिल्लो आसा? म्हारगाय खूप जाल्ली आसा, पण तातूंत भितर आज तांकां सपोर्ट दिवप हो तितलोच महत्वाचें आसा. ह्या दृष्टिकोनांतल्यान आज जे बजेट जे प्रेझेंट केल्लें आसा पळय ते बजेट एक्चुअली जर आमकां इम्प्लिमेंटेशन जर करपाक जाय जाल्यार ती दुःख कित्याक टपकतात हेजो आज अभ्यास जावप हे तितलेंच महत्वाचें आसा. म्हजे ज्या वेळाचेर हांव झेडो किंवा एग्रीकल्चर किंवा डायरेक्टरा कडेन हांव उलयतां, आमी खुबशे फॉलोअप करतात, पण हे ना ते म्हणपाक शकना, कारण गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल, ऑफ द पीपल अँड बाय द पीपल. जे लोकांक जाय ते दिवपा खातीर सरकार आज आसपाक जाय, आणि सरकार कितें सांगता ते लोक आयकपाक ना. लोकांक कितें जाय पळय, आय रिपीट, लोकांक कितें जाय पळय न्ही ते दिवपाक सरकाराची जबाबदारी आसा. शेतकाराक कोणाची कितें तरी अशेंच कितें दी अशें नाका, पूण ताका फॅसिलिटी दिवपा खातीर आज ह्यो सगळ्यो काही गोष्टी अडचणी आसा पळय न्ही ते अडचणी सुटाव करपाची आज अत्यंत गरज आसा. त्या दृष्टिकोनांतल्यान आज बजेट ह्यो सगळ्यो काही गोष्टी इम्प्लिमेंट जर करतलो जाल्यार म्हाका दिसता हाजेर लक्ष दिवप हे तितलेंच महत्वाची गोष्ट आसा. I will rather congratulate to the Honorable Chief Minister regarding this. ESI Corporation will establish a medical college wherein 50% seats will be reserved for the Goans. अत्यंत महत्वाचो अनाउन्समेंट. पण ते अनाउन्समेंट ह्या जो अकॅडमिक इयर आसा किंवा टाइम फ्रेम टाइम बाउंड जावपाची गरज आसा, कारण खूबशे आमचे भुरगे जे आसात ते दोतोर जावपाचो हावेस आज मनात बाळगून आसात आणि ताचे खातीर हार्ड वर्क करीत आसात. खरं म्हळ्यार हे एश्युरन्स जे आशिल्लें की एनहान्समेंट इन्क्रीजमेंट ऑफ द सीट्स इन द गोवा मेडिकल कॉलेज, इवन ह्यो जो विषय जो आसा तो मुखार व्हरप तितलोच महत्वाचें आसा, कारण माय थर्स्ट एरिया इज एज्युकेशन. एज्युकेशना कडेन आमी जेन्ना उलयतात त्या वेळाचेर हे सगळ्यो काही गोष्टी प्रायोरिटीचेर तो बजेट थंय खर्च करपाची अशी गरज आसा. आज अत्यंत महत्वाच्यो ओल्ड ज्यो शाळो ज्यो आसात, म्हाका दिसता आमचे आदरणीय विरेश बाब बोरकर हाणें एक प्रश्न उपस्थित केल्लो. म्हज्या मतदारसंघातली शाळा हांवें खूप परिपक्व केल्ल्यो आसात, त्या बद्दल हांव गोंयचे मुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त करतलो. बट बरेचशे ठिकाणी आमी ज्या वेळाचेर वतात त्या वेळाचेर बरेचश्यो शाळांच्यो पाटयो बिटयो आहा पळय न्ही त्यो आज पडपाक लागिल्ल्यो आसा. बिफोर हॅपनिंग एनी कायंड ऑफ अ कॅज्युअलिटी, ह्या कॅज्युअलिटी जावचे पयलू म्हाका दिसता रिस्पेक्टिव्ह आमचे एज्युकेशन डिपार्टमेंटान त्या टीचर्स जे आसात त्या टीचर्सांतल्यान रिपोर्ट घेवप हे तितलेंच महत्वाचें आसा. आणि तो रिपोर्ट त्या PWDचे कन्सर्न जे आसात ते कितें करतात, PWDचे सुद्धा आनी एक गोष्ट आसा, ते वतात ते कितें सांगता पळय न्ही तितलेंच काम करतात, एस्टिमेट करतात, टेंडर फ्लोट करता वतात. बट व्हॉट इज द रिक्वायरमेंट, कारण टीचर जे आसा पळय तिका ते कांय खबर नासना, किंवा जे पेरंट्स जे आसात पळय तिका ते कांय खबर नासना. प्रत्येक शाळेचे टेंडर 2-2, 3-3 फावटी जर केले जाल्यार म्हाका दिसता हो एक मॅन पॉवर वेस्ट करपाचो किंवा परत ती कागदपत्रां हे ते सगळ्यो काही गोष्टी हेचेर एक परिपद्ध आणि हेका रिस्पॉन्सिबल कोणाक धरपाक जाय. त्या टेक्निकल जी टीम जी आसा ती टेक्निकल टीमीक धरपाची गरज आसा. तेन्नाच हें बजेट जें आसा पळय न्ही तें म्हाका दिसता फूल इयराचें आज तें लागू जातलें किंवा तें सोंपतलें. हांव चड कांय उलोवपाना, पण इतलेंच हांव म्हणटलों की ज्या तरेन आज गोंयचे मुख्यमंत्र्यान
जे बजेट जे मांडलें ताचेर अत्यंत एक फोकस हांव करपाक सोदतां, नजर ओडपाक सोदतां की आमी टुरिजम म्हणटात गोंय राज्य. टुरिजम म्हणटरी आज ज्या वेळाचेर आमी इतर स्टेटींनी वता किंवा ज्या वेळाचेर आमी दुसऱ्या देशां भितर वता, एक अत्यंत गोष्ट आनी खरें म्हणल्यार गोंयच्या सरकारान हेजे खातीर थोडेशे एक्स्ट्रा बजेट सुद्दां जर दवरले जाल्यार आमकां तातूंतल्यान चड रेव्हेन्यू येवपाक शकता. ते म्हणल्यारूच आज आयिल्ले वयल्ले रस्त्याचेर आमी गार्बेजाचो ढिगारे पळयता, गार्बेजाचे ढिगारे पळयता. खरें म्हणल्यार हें दुख्ख दिसता. केन्ना केन्ना आमकां हेजे कडेन आमकां लढचें पडटा. ह्याचेर परिपक्व कितें म्हणटले, सरकाराक 2 गाळी घेवच्यो पडटल्यो, सरकार इरोगंट आसा अशें म्हणचें पडटलें, बट आमी ही स्टेप्स घेवच्योच पडटल्यो. गोंय जर जगाच्या नकाशाचेर आज परजळलेलें आसा ते तशेंच जर उरतलें जाल्यार म्हाका दिसता ह्यो ड्रास्टीक स्टेप ताजेर भितर फायन्स ह्यो इम्प्लिमेंट करप तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी ताजे खातीर ह्यो सगळ्यो काही गोष्टी क्लियर करून गोंय बरे तरेचें आसा. जगाची नजर आज गोंयचेर आसा, कारण गोंय इज ब्लेस्ड विथ द सिनिक ब्युटी. ही सिनिक ब्युटी जर म्हाका दिसता आमी तशीच जर दवरतले जाल्यार म्हाका दिसता ही पावलां आज मारप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. आनी परत एकदां हांव इतलेंच उलयतलो. आनी एकूच गोष्ट खऱ्या वेळाचेर ते 1 मिनिटान खबर कर. 2 मिनटां. 1 मिनिट. आज बरेचशे कडेन वायडनिंग ऑफ रोड्स चालू आसा. वायडनिंग ऑफ रोड चालू आसा. हांव सदांच तें उलयतां, मागीर भाटकार लोक मागीर बेजार जाता. वायडनिंग ऑफ रोड्स, कारण आमचे कडेन खर्च आमी करतात. एक रोड जर आमी वायडनिंग करतात ताचे भितर ऑब्स्ट्रक्शन्स आसात, तातूंत भितर अशे तरेचे प्रोविजन किंवा कायदो हाडात म्हणून हांव फाटल्या 8 वर्सां जाली ह्याच विधानसभेच्या सभागृहांत हांव उलयत आसता. म्हणजे अजून पर्यंत कांय जायना. कारण कोण तरी एकटो जन्मतात जमीन घेवन कोण हांगसर येवना आनी तो जमीन घेवन खंय तरी परत ताचो गोबर जावपाना. पूण आज गरज आसा त्या लोकांचो जीव सांबाळपाचो. आज बारीक बारीक वळणां आसा, कोण कंपाऊंडाक हात लावपाक दिना. This is the responsibility of that collector. You have to shoulder the responsibility. जाणे करून आमचो जो पैसो जो आसा तो वेस्ट जावपाक जायना. ही थोडीशी काही गोष्टी सजेशन. आणि परत एकदा a friendly budget has been presented by the Goa Chief Minister. I congratulate him once again. And definitely I think हे election year आसा. Officers आणि खास करून Chief Secretary has to give a directions to the subordinate की हे जे आसा पळय न्ही ते इम्प्लिमेंट जावपाक जाय. बेश्टे कागदार असून ताचो काय फायदो जावपाना. इतलेंच सांगता आनी म्हाका उलोवपाक दिले बद्दल हांव 2 शब्द सांगून तुमचे आभार.